नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड यावरती महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. हा आपला 6th पार्ट आहे, 6वा पार्ट आहे. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. ते सुद्धा अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या प्रिपरेशनमध्ये अगदी बूस्टअप होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून म्हणजेच 27 एप्रिल पासून आपली महाराष्ट्र सेट पेपर 1 ची नवीन बॅच सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह लेक्चर्स मध्ये कव्हर केला जातो आणि लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला अटेंड करता नाही आलं तर त्याचाच रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. सो तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय. स्टोअर सेक्शन मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट? खाली दिलेल्या विधानांपैकी कुठलं विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. ऑप्शन ए म्हणतंय अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे, म्हणजे डिपेंडेंट प्रोसेस आहे. शिकवणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, म्हणजे इंडिपेंडेंट प्रोसेस आहे. शिकवण्याचे उत्पादन हे शिकणे आवश्यक आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग. अँड शिकणे हे शिकवण्यावर अवलंबून आहे. लर्निंग इज डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, टीचिंग इज डिपेंडंट. ठीक आहे. बघा, टीचिंग जे आहे भरपूर गोष्टींवरती अवलंबून असतं, जसं की विद्यार्थ्यांचं प्रिव्हियस नॉलेज जे आहे, मागील ज्ञान त्यांचे किती आहे. शिकणाऱ्याचे वैशिष्ट्यांवरती अवलंबून असतं. शिक्षकांच्या वैशिष्ट्यांवरती सुद्धा अवलंबून असतं. जे साधनं किंवा टूल्स उपलब्ध आहेत त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. ठीक आहे. आणि बघा, या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट काय होतंय, शिक्षण, सूचना आणि प्रशिक्षण यांच्याशी जवळून संबंधित आहे. ठीक आहे. त्यासोबतच हे बौद्धिक क्रियाकलाप आहे, एक कला आहे, है ना, एक निरंतर प्रक्रिया आहे. बरोबर. त्यामुळे भरपूर सारे फॅक्टर्स आहेत ज्यावरती टीचिंग तुमची अवलंबून आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, इफेक्टिव्ह टीचर डॉट डॉट डॉट, प्रभावी शिक्षक कोणता आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणारा, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो तो शिक्षक, की विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो तो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो? कुठला शिक्षक जास्त प्रभावी आहे? पुढील प्रश्न आन्सर जे आहे याचं ऑप्शन सी आहे, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करणारा, है ना, वेगवेगळे लर्निंग एक्सपिरियन्स, वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करून देणारा शिक्षक जो आहे तो इफेक्टिव्ह टीचर आहे असं संबोधलं जातं. पुढील प्रश्न, द फ्रेज डॉट 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 गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू ईच स्टुडंट इंडिव्हिज्युअली डॉट 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 इज अन एक्झाम्पल ऑफ. ठीक आहे. काय म्हटलंय, डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे डॅश डॅश हे वाक्य आहे याचे एक उदाहरण. ठीक आहे. काय आहे? संक्षिप्तता, परिक्रमा, शब्दप्रयोग और ट्यूटोलॉजी और टॉटोलॉजी, वॉट एव्हर इट इज. सो हा जो स्टेटमेंट आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसतोय, याचा राईट आन्सर आहे टॉटोलॉजी. ठीक आहे, किंवा टॉटोलॉजी. बघा, हे टॉटोलॉजी जे आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे, है ना, यामध्ये वैयक्तिक लक्ष देणं, बरोबर, हे जी प्रोसेस आहे याला टॉटोलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा हे टॉटोलॉजी.
पुढचा प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू. विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे? स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणं, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणं, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणं, की त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणं. ठीक आहे, विचार करा आणि उत्तर द्या. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ. स्वतःला मदत करायला त्यांना सक्षम बनवायचं, त्यांना जास्त प्रेरित करायचं आहे. ठीक आहे, हे एक महत्वाचं गायडन्स असू शकतं विद्यार्थ्यांसाठी. पुढील प्रश्न बघा, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. ठीक आहे, चिंतनशील पातळी जी आहे शिक्षणाची, त्याबद्दल 4 विधानं दिलेली आहेत. या 4 विधानांपैकी बरोबर उदाहरण किंवा बरोबर विधान कुठलं आहे जे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगला संबोधतं किंवा त्याच्या रिलेटेड आहे? ठीक आहे, ऑप्शन ए काय म्हणते, शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित परंतु विद्यार्थी केंद्रित नाही. ठीक आहे, सेकंड ऑप्शन म्हणते की शिक्षक केंद्रित नसून विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित आहे. ऑप्शन सी म्हणते की शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित नाही आणि विद्यार्थी केंद्रित आहे. आणि ऑप्शन डी म्हणते की शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित आहे. तर चिंतनशील पातळी म्हणजे सर्वात शेवटची पातळी, ॲडव्हान्स लेवल पातळी शिक्षणाची, यामधलं कुठलं विधान बरोबर आहे? तर यामधलं शेवटचं विधान म्हणजे डी बरोबर आहे. हे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसून हे विद्यार्थी केंद्रित असतं. समजलं? यामध्ये विद्यार्थी स्वतःला मोटिवेट करतात, स्वतः शिकण्यासाठी, स्वतःला प्रेरित करतात, रिसर्च करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये. ठीक आहे, हे असतं रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. पुढे बघा, द ॲडल्ट लर्नर इज प्राऊड. शिकणारा काय आहे? समवयस्क प्रवृत्त असतो, पीर मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, की समाज प्रवृत्त असतो, सोसायटी मोटिवेटेड. ॲडल्ट लर्नर बद्दल विचारले. ठीक आहे, चला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं तुम्हाला उत्तर. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड असतो. ॲडल्ट लर्नर जो आहे तो सेल्फ मोटिवेटेड असतो. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. आधुनिक शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये हे समाविष्ट आहे. बघा, हा जो प्रश्न तुम्ही आता स्क्रीनवरती बघत आहात, हा तुमच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पडताळल्या असतील तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये काय आढळतं किंवा कशाचा समावेश आहे? स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते की नकाशे? सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज स्मार्ट बोर्ड. याला मॉडर्न टीचिंग सपोर्ट म्हणतात. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू इंटरनल असेसमेंट. खालीलपैकी कोणते अंतर्गत मूल्यांकन लागू होत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रीकरण, कौशल्य आणि क्षमतांची चाचणी, नियतकालिक आणि सतत, की केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर? यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. विचार करा आणि उत्तर द्या मला. ओके, सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, केवळ सिद्धी चाचण्यांचा वापर. ओनली इफ यूज ओनली अचिव्हमेंट टेस्ट. काय प्रश्न येते की अंतर्गत किंवा इंटरनल असेसमेंट जे आहे हे याचं उदाहरण काय आहे असं विचारलं होतं, है ना? तर चाचण्या जेव्हा आपण घेतो, अचिव्हमेंट टेस्ट जेव्हा आपण घेतो, ते एक उदाहरण आहे तुमच्या इंटरनल असेसमेंटचं. समजलं? परत एकदा प्रश्न आलेला आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग वरती. चिंतनशील अध्यापन म्हणजे डॉट 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 डॉट. शिकण्याच्या विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग. ओके, अध्यापनाबद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया. लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. ठीक आहे, सायक्लिक म्हणजे जो सर्कल आहे, जो परत परत होणारा आहे. ठीक आहे, आणि लिनियर म्हणजे एक स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जो सरळ चालणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर ऑप्शन सी सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. की ऑप्शन डी लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, की शिकण्याबद्दल विचार करण्याची रेखीय प्रक्रिया. सो ऑप्शन सी ही एक कशी पद्धत आहे, एक चक्रीय प्रक्रिया आहे, सतत होणारी प्रक्रिया आहे. कशाबद्दल विचार करते ही विचार करण्याची किंवा शिकवण्याबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे, त्याला आपण रिफ्लेक्टिव्ह म्हणतो. अ टीचर शुड आयडेंटिफाय ... अँड टीच अकॉर्डिंगली. ठीक आहे, शिक्षकाने काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे ... ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार शिकवलं पाहिजे. काय ओळखलं पाहिजे, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, की विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, की पालकांची आर्थिक स्थिती, की पालकांमधील वैयक्तिक फरक. विचार करा. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट्स. ठीक आहे, हे तुमचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक अँड गिव्स रिमार्क्स. शिक्षक विद्यार्थ्यांचे नोटबुक चेक करतो आणि त्याला शेरा देतो. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? नोटबुक तपासणं म्हणतात, दैनंदिन टिप्पणी म्हणतात, मूल्यमापन म्हणतात, की मूल्यांकन म्हणतात? सांगा. सो असेसमेंट म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं? मूल्यांकन म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स. अध्यापनाची पातळी समजून घेणे समाविष्ट आहे. म्हणजे अध्यापनाची समज पातळी जी आहे, जे सेकंड नंबरची पातळी जी आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. ठीक आहे. मेमरी, ऍप्टिट्यूड, इन्साइट, क्रिएटिव्हिटी. स्मृती, योग्यता, अंतर्दृष्टी आणि सर्जनशीलता. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2 म्हणजे स्मृती आणि योग्यता, की ऑप्शन बी सेकंड आणि थर्ड म्हणजे योग्यता आणि अंतर्दृष्टी, की ऑप्शन सी 1 आणि 3 म्हणजे स्मृती आणि अंतर्दृष्टी, की ऑप्शन डी 2 आणि 4 म्हणजे योग्यता आणि सर्जनशीलता. सांगा, विचार करा आणि उत्तर द्या. मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मेमरी आणि इन्साइट, स्मृती आणि अंतर्दृष्टी. हे दोन्हीही अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आढळतात. ठीक आहे.